जय शिवराय मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? पर्याय आहेत 358, 360, 365, 366. तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 366. पुढचा प्रश्न. सर्वात मोठा खंड कोणता आहे? पर्याय आहेत आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आशिया. सर्वात मोठा खंड आशिया हा आहे. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? आणि पर्याय आहे तमिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होणार आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्नाटक. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहू. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? आणि पर्याय आहेत हाड, डोळा, मज्जासंस्था, मान. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मज्जासंस्था. चला तर मग आपण 5वा प्रश्न पाहू. आणि आपला 5वा प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? पर्याय आहेत बदाम, करडई, शेंगदाणे, तीळ. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होणार आहे आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, करडई. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून लागूनच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा. कारण आपण आता जे व्हिडिओ पाहत आहात असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर दिसतात व व्हिडिओ पडल्या तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येते. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहू. 6वा प्रश्न. कोणत्या धातूचा उपयोग टाकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? पर्याय आहे शिसे, लोह, प्लॅटिनम, पोलाद. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होणार आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पोलाद. पुढचा प्रश्न. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? आणि पर्याय आहे 3%, 4%, 0.30%, 0.04%. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0.04%. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? पर्याय आहेत पारा, ग्रॅफाईट, हेलियम, क्लोरीन. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होणार आहे आत्ता. प्रश्न क्रमांक 1, पारा. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांक म्हणून ओळखला जातो? पर्याय आहे पाणी, दूध, तूप, सोयाबीन. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दूध. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
पर्याय आहेत अतिसार, कावीळ, विषमज्जार वरीलपैकी सर्व. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवर दररोज असे म्हणजे सामान्य ज्ञानाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज पडत असतात. व तुम्हाला लवकरात लवकर पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा. कारण तुम्हाला व्हिडिओ पडल्यानंतर लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. चला तर भेटूया आपण आता नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.